नमस्ते. मी वंदना ब्लॉग्समध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज तुमच्या आवडीचा विषय मी घेऊन आलेलो आहे. बरेच दिवस झालं, 2-2.5 महिने झालं सगळ्यांचा एकच प्रश्न आहे, "ताई तुम्ही कुठे राहता? ताई तुम्ही कुठे राहता?" तर याविषयी मी आज बोलणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच ताईंचे ऑनलाईन क्लासेस घ्या म्हणून मेसेज येत आहेत, कमेंट्स येत आहेत. या विषयावरती सुद्धा मी बोलणार आहे. आणि बऱ्याच ताईंना पावडरीविषयी, गुळाविषयी, त्यानंतर पॅकिंग बॉक्स आणि ऑनलाईन क्लास करायचा आहे याविषयी माहिती हवी आहे. तर त्याविषयीच आज मी बोलणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल. पहिला मुद्दा आपण घेऊया ऑनलाईन क्लासेसविषयी. जर ज्या ताईंना ऑनलाईन क्लासेस करायचा आहे त्यांना प्रॉपर क्लास हवा आहे आमच्या टीमसोबत का फक्त मी एकटीनं शिकवलेलं चालेल एवढं तुम्ही सांगा. फक्त काय असणार आहे, आपले यूट्यूबवरती ऑनलाईन क्लास होणार नाही, तर ते प्रायव्हेटमध्ये क्लासेस होणार आहेत. आणि त्याचे चार्जेस तुम्हाला द्यायला हवेत. 2 किंवा 3 दिवसाचं हे ट्रेनिंग असेल. हे मी थोडक्यात सांगते. आता नंतर जेव्हा आपण क्लास सुरू करणार ना तेव्हा मी सांगेन ते 2 दिवसाचं असणार का 3 दिवसाचं असणार. यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागणार आहेत. शिवाय जर टीमकडून हवी म्हणजे क्लासेस तुम्हाला करायची इच्छा असेल, प्रॉपर क्लास, त्यामध्ये बेकरी प्रोडक्ट सगळं तुम्हाला शिकवलं जाणार आहे, सगळ्या प्रकारचे. आणि घरगुती बिस्किट कशी बनवायची, बेकरी प्रोडक्ट कसं बनवायचं, हे सगळं तुम्हाला त्यामध्ये शिकवलं जाणार आहे. तर त्याचे चार्जेस थोडे जास्त असणार आहेत. आणि जर समजा तुम्हाला तसा क्लास नको असेल आणि जर माझ्याकडून क्लास जर करायचा असेल तर त्यासाठी थोडे चार्जेस तुमचे कमी असणार आहे, कारण की मी एकटी आणि घरीच तुमचा क्लास घेणार आहे. त्यामुळे त्याचे चार्जेस कमी असणार आहेत. तर कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कुठल्या प्रकारचा क्लास करायचा आहे, ते कमेंटमध्ये सांगा. ज्या ताईंना म्हणजे जास्त समजा ताई बोलली आहे की नाही तुमच्याकडूनच करायचा आहे क्लास, तर मी शिकवते, काही प्रॉब्लेम नाही. जर समजा काही ताईंना प्रॉपर क्लास करायचा आहे, तर म्हणजे बऱ्याचशाच ताईंना, तर आपण तिकडे घेऊ शकतो. ते मात्र ट्रेनिंग सेंटरलाच क्लास होईल आणि जो मी घेणार आहे तो मी घरी शिकवेन. म्हणजे यावरती मला सांगा. त्यानंतर बघा, लाईटविषयी एका ताईंनी मला व्हिडिओ करायला सांगितलेलं की लाईट याला किती लागते म्हणून. आता हे बघा, जी आपण घरात लाईट वापरतो ना त्याच्यावरती हा ओव्हन चालतो, पण त्याची जी मोटर आहे ना ते 1.5 HP ची आहे. त्यामुळं या लाईटीचं मी प्रॉपर सांगू शकत नाही, ते तुमच्यावरती डिपेंड आहे. समजा तुम्ही 3-4 जण मिळून जर बिस्किट बनवत असाल तर खूप लाईटीचा तुम्हाला खर्च कमी येतो. आणि जेव्हा तुम्ही एकटं जर बिस्किट बनवत असाल तर पहिली बॅच तयार होईपर्यंत दुसरी बॅच तयार होत नाही, थोडा वेळ लागतो. त्यामध्ये ओव्हन, पहिली बिस्किटं बेक झालेली काढल्यानंतर ओव्हन थंड होतो, परत डबल त्याला बेक करावं लागतं, सॉरी प्रीहीट करून घ्यावा लागतो दुसरी बॅच घालायची वेळेस. त्यामुळे या बिस्किटमध्ये आपण म्हणजे किती बिस्किट फास्ट आपण बनवतो याच्यावरती अवलंबून आहे. लाईटीचं जे लाईट बिल वगैरे आहे किंवा लाईटीची बचत आहे ते आपल्या स्वतःवर डिपेंड असते. त्यामुळे त्याचं मी प्रॉपर तुम्हाला सांगू शकत नाही. आता काही ताईंची बिस्किट आहेत ती बेक व्हायला प्रॉब्लेम आहे, काही ताईंची मऊ झालेली आहेत. तर याविषयी मी बोलते. तर ओव्हनचं जे टेम्परेचर आहे ते तुमचं कमी असणार आहे. प्रीहीट घ्यायला म्हणजे किती करावा यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. OTG मध्ये आणि आमच्या मोठ्या ओव्हनमध्ये खूप फरक आहे. जे मी तुम्हाला सांगते तर ते मी मोठ्या ओव्हनचं सांगते, OTGचं नाही सांगत. त्यामुळे त्यामध्ये तो फरक असणार आहे. आणि कुठल्या कंपनीचा तुमचा OTG आहे यावरती सुद्धा डिपेंड आहे. जर समजा मऊ असतील तर तुम्ही थंड झाल्यानंतर चेक करा, तरी सुद्धा मऊ असतील तर परत 5 मिनिटं बेक करून घेऊ शकता. तो त्या ह्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ते त्याचं जे टेम्परेचर आहे ना ते किती ठेवायचं किंवा काय याच्यावरती ते डिपेंड आहे. जरी समजा मी सांगितलं की 160ला ठेवा, माझ्या ओव्हनचं 160ला ठेवायला लागतंय, तरी सांगितलं तरी समजा तुमचा तेवढ्या प्रमाणात तो प्रीहीट जर नाही झाला तर ती बिस्किट तुमची मऊ पडू शकतात. त्यानंतर एका ताईंनी स्वतः घरात मेजरमेंट टाकलं आणि बेकरीतून बेक करून आणलेली बिस्किटं, तर त्यांची कठीण बिस्किट झाली. तर यामध्ये पावडरीचा पूर्ण प्रॉब्लेम झालेला आहे, मेजरमेंटमध्ये त्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे. शिवाय
जी बेक करणारे आहेत ना ती जबाबदारी घेत नाहीत, कारण तुम्ही मेजरमेंट टाकले तर ती बिस्किट कशी पण होऊ द्या, ती जबाबदारी तुमच्यावर ढकलतात. आता समजा हे जर माझ्या ठिकाणी कोणी आणलं तर मी त्याची प्रॉपर काळजी घेऊन मी बेक करून देते. आता ते त्या बेकरीवाल्यांच्यावर डिपेंड राहिलं. त्यानंतर पावडरीचं पॅकिंग. अमोनिया पावडर ही लूजमध्ये पण मिळते, मी लूजमध्ये आणते आणि त्याचं पॅकिंग मी 1-2 वेळा तुम्हाला बेकिंग सोडा, बेकिंग पावडर याचं दाखवलेलं आहे. आता सध्या पॅकिंग नाही, मी बरणीत ओतून ठेवलेलं आहे. जेव्हा येईल ना तेव्हा परत एकदा मी दाखवते. गूळ पावडरीविषयी एका ताईने मला सांगितलेलं की तुम्ही कुठली गूळ पावडर वापरता याविषयी म्हणजे लिंक पाठवा म्हणून. मागच्या वेळेला मी आणलेली गूळ पावडर आणलेली बरोबर. आता मला गूळ पावडरच मिळालं नाही, मला असे याचे खडे मिळाले आहेत बघा. दोन आहेत तर असं काही नाही, कुठलीही गूळ पावडर चालते. आता हे मला खडे मिळालेले आहेत, इमर्जन्सी हवे आहेत, त्यामुळे आता हे मी मिक्सरवरती बारीक करणार आणि याची पूर्ण पावडर करणार. शाबूसारखे खडे आहेत. तर मी काय सांगते की कुठलीही पावडर चालते, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, अगदी बरोबर होईल, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर बघा पिठाचं सुद्धा, चपातीच्या पिठाचे बिस्किट येतील का, मी बऱ्याचशाच मजुरीच्या बिस्किटमध्ये सांगितलेलं आहे. सांगितलं थोडं गरबं जर पीठ केलं बेसन पिठासारखं तर क्वालिटी चांगली होते. बिस्किट सगळ्या पिठाची, त्यात काही प्रॉब्लेम होत नाही, फक्त क्वालिटीमध्ये फरक येतो. त्यामुळेच मी तुम्हाला काय सांगते की थोडंसं बेसन पिठासारखं थोडं जाड पीठ असावं, हे मी तुम्हाला सांगते. बिस्किट येत नाहीत असं नाही, येतात, फक्त क्वालिटीमध्ये फरक होतो, हे मी मजुरीच्या बिस्किटमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा निगेटिव्ह कमेंट आहेत, मला खूप वाईट वाटलं बरं का. म्हणजे एका ताईने मला कमेंट सुद्धा केलेली आहे की या जगात खरं राहिलंच नाही. तर मला सुद्धा अगदी वाटते की ते खरं आहे बरं का, खरं या जगात राहिलेलंच नाही असं मला वाटतंय. तुम्ही अख्खं यूट्यूब जरी चाललं तरी सुद्धा या बिस्किटमध्ये प्रॉपर पावडर काय वापरतात हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. ते मी सांगितलेलं आहे, तरी सुद्धा मला निगेटिव्ह कमेंट येतात. जाऊ दे, मी तसल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, कारण 10 व्यक्तीतली एक जर व्यक्ती किंवा 2 व्यक्ती निगेटिव्ह कमेंट करत असतील तर 8 व्यक्तींना माझा जो सल्ला आहे तो उपयोगी पडणार आहे, त्यामुळे मी त्याकडे लक्ष देत नाही. त्यानंतर पॅकिंग बॉक्स, ज्या ताईंना म्हणजे ज्या ताई आहेत बघा त्या लाडवाचा बिझनेस करतात किंवा बऱ्याचशाच कशा कशाच तर बिझनेस करतात, त्यांना जे खाकी बॉक्स मी वरून लावते ना, कागदी बॉक्स, तर त्याच्याविषयी माहिती हवी आहे. तर त्या ताईंना मी एवढं सांगेन की त्यासाठी खूप म्हणजे ह्या डायरेक्ट आपण कंपनीमध्ये गेलो आणि घेऊन आलो असं नाही. त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही अर्धा किलोचे लाडू, ते जे आतला कंटेनर असतो ना त्याचं तुम्ही बरोबर माप काढा, त्यामध्ये अर्धा किलो लाडू किती बसतात बघा, आणि तो बॉक्स तुम्ही कंपनीमध्ये द्या, त्या कारखान्यामध्ये जिथं बॉक्स तयार होतात तिथं, आणि सांगा या प्रकारचा आम्हाला बॉक्स बनवून द्या, तरच ते बॉक्स बनवून तुम्हाला देतात. आणि नाहीतर मग होत नाही तसं, ते म्हणजे पॅकमध्ये बसत नाही, कुरिअरद्वारे जाताना फुटणार ते, किंवा जास्त एकदम लूजमध्ये ठेवून पण चालत नाही. तर तुम्हाला कारखान्यामध्ये आधी तुम्हाला तुमचा डबा सिलेक्ट करावा लागेल, कंटेनर सिलेक्ट करावा लागेल, आणि मगच तो बॉक्स तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. आणि कारखान्यामध्ये एकदम 100, 125, 150 असे तर कमीत कमी बॉक्स ते घ्यावे लागतात. आता माझं काय झालेलं आहे, इथं आमच्या जवळच आमच्या रिलेटिव्ह जे आहेत त्यांचा कारखाना आहे, त्यामुळे त्यांनी मला डझन 2 डझन जे सुरुवातीला दिले ते फुकट दिलेले आहेत, आणि त्यांनी आम्हाला इतकं सहकार्य केलेलं आहे. त्यांनी सांगितलं तुमचा बिझनेस चांगला चालू दे, त्यानंतर आम्हाला पेमेंट करा. अजूनही एवढ्या दिवस झाले आपले कुरिअर सुविधा सुरू झालेली आहे, अजून त्यांनी 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही. त्यांनी उद्या द्या, परवा द्या, अजून हिशोब केलेला नाही असं आम्हाला टोलवलंय. अजिबात आमच्याकडून पैसे घेतलेले नाहीत. आणि ज्या प्रकारचे आम्हाला बॉक्स पाहिजे, आतापर्यंत आम्ही 4 ते 5 वेळा बॉक्स बदललेले आहेत, तर तेवढं आम्हाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्या प्रकारचे आम्हाला त्यांनी हाताने बॉक्स बनवून दिलेले आहेत, मशीनवरती नाही. मापाचे सुरुवातीला लागतात ना तेवढेच असे, तर तेवढे दिलेले आहेत. जोपर्यंत त्यांनी सांगितले तुमचा व्यवस्थित सेटअप बसत नाही तोपर्यंत असंच सुरुवातीला होतं. ज्या वेळेला तुम्हाला कळेल की हाच कंटेनर, हाच प्लॅस्टिकचा बॉक्स आपल्याला लागणार आहे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, तेव्हा तुम्ही जास्त ऑर्डर द्या. मग आता आम्ही परवा भरपूर करून घेतलेले आहेत, जवळजवळ
350-400 बॉक्स आम्ही बनवून घेतलेले आहेत. थोडंफार आता आमच्या लक्षात आलेलं आहे. परत आणि बघू बघू की बदलावं लागतं की काय करावं लागतं, पण सध्या तरी आम्ही तेवढे घेतलेले आहेत. आता मेन मुद्द्याकडे वळूया. मी कुठे राहते? सगळ्यांना प्रॉब्लेम म्हणजे निर्माण झालेला आहे की तू का सांगत नाहीस, तू का सांगत नाहीस. तर काय आहे की ही सोशल मीडिया आहे आणि हे जे म्हणजे बिस्किटच्या रेसिपी किंवा जे मी बिस्किट बनवते ना, हे मी घरी बनवते. म्हणून म्हणजे कुठलंही माझं शॉप नाही, म्हणून मी माझा ड्रेस सांगितलेला नाही, बाकी काही नाही. तर मी प्रॉपर कोल्हापूरची नाही, कोल्हापूर जवळ राहते, त्यामुळे मी कोल्हापूरच सांगते. कारण कुठंही गेलं तरी आपण आपल्या जिल्ह्याचंच नाव सांगायचं असतं आणि अगदी जवळ आहे कोल्हापूर, काही लांब नाही. तर मी सांगू शकते की जो हायवे आहे, NH4 हायवे आहे, त्याला लागूनच वाठार वारणा हा रोड आहे ना, या भागात मी राहते. एवढं तुम्हाला मी सांगू शकते. प्रॉपर कोल्हापूरमध्ये मी राहत नाही. बऱ्याचशाच ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई तुम्ही कुठे कोल्हापूरमध्ये राहता, आम्ही तुमच्याकडे मजुरीसाठी बिस्किट बनवायला येतो. पण त्या ताईंना मला एवढंच सांगायचं आहे की परगावची जर बिस्किटं बनवायला आली तर त्यांच्यासाठी त्यांच्या वेळेमध्ये इथं बिस्किटं वेळेत बनवून मिळणार नाहीत. कारण एवढं इथलं कस्टमर असतं आपल्याला आणि शिवाय प्रत्येकालाच गडबड असते. त्यामुळे तसं नाही ॲडजस्ट होणार ते. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुमच्या आसपासच्या भागात बघा, भरपूर बेकरी म्हणजे असे घरगुती बेकरी असतील किंवा घरगुती बिस्किट बनवणारे असतील, तर त्यांच्या मार्फत तुम्ही हे बनवून घेऊ शकता. माझ्याजवळ जसे येतात ना, तसे तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन बनवून घेऊ शकता. जवळ तुमच्या जरा शोधा, म्हणजे तुम्हाला सापडेल ते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.